तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमध्ये जी प्रिफरन्सची मेथड असते तिचा अभ्यास करणार आहोत. एक्झॅक्टली काय पद्धतीने आपल्याला प्रिफरन्स द्यावे लागतात, त्यामध्ये पोर्टलवरती काय ऑप्शन्स आपल्याला येतात फिल करायला. यामध्ये आपण रेफरन्ससाठी 2022चे जे लेटेस्टचे आत्ता पोर्टलचे रिक्रुटमेंट झालेत त्याचा रेफरन्स घेणार आहोत डेमोचा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल आणि आपल्याला तयारीत राहता येईल की जेव्हा आपल्याला प्रिफरन्स येणार आहे तर आपल्याला ते एकदम नवीन नसणार आहे, ते आपल्याला ॲनालाइज आपण ऑलरेडी केलेलं असणार आहे. तर आता सगळ्यात पहिले स्टेप बाय स्टेप आपण पोर्टलवरती काय काय ऑप्शन्स येतात, क्या पद्धतीने आपल्याला पोर्टलला फॉलोअप करावं लागतं सगळं प्रिफरन्स देताना ते बघणार आहोत. तर आपल्याला सेल्फ सर्टिफायच्या वेळेस आपण बघितलं होतं की आपल्याला असं रिक्रुटमेंटचं पोर्टल असतं, तिथे जाऊन आपल्याला सेल्फ सर्टिफाय आपण केलेलं आहे. अशा पद्धतीने हे होम पेज असतं पोर्टलचं. आता हे 2022चं याच पद्धतीने आपण आता आपलं लेटेस्ट सेल्फ सर्टिफायच्या वेळेस बघितलं की 25चं आपल्याला इथे पोर्टल बघायला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने होम पेज असणार आहे तुमचं. इथे तुमचा लॉग इन असणार आहे लेफ्ट साईडला. इथे आपण जसं सेल्फ सर्टिफायच्या वेळेस आपल्याला इथे 2025चा ऑप्शन इथे मिळाला होता. अशाच पद्धतीने आपल्याला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे 2025चा. त्यानंतर इथे लॉग इन ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे OTP एंटर करायचा असतो. सेम प्रोसेस आहे जसं आपण सेल्फ सर्टिफायच्या वेळेस केलं होतं. कॅप्चर एंटर करून आपल्याला इथे व्हेरीफाय OTP करायचा असतो. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट डॅशबोर्ड बघायला मिळतो. अशा पद्धतीने आपण डॅशबोर्डवरती गेलो होतो सेल्फ सर्टिफिकेशनच्या आणि सेल्फ सर्टिफाईड सक्सेसफुल आपल्याला दाखवत होतं सगळ्यांचं ज्यांनी सर्टिफाय केलेलं आहे. तर तिथे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मचा मेनू दिसतो जो की इथे आहे. त्यानंतर प्रिफरन्सेस येतात आपल्याला. नंतर प्रिफरन्सेसच्या अशा पद्धतीने ऑप्शन असतात विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू, आणि नंतर मिसलेनियसचा इथे ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा आपण इथे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट करणार आहोत, विदाऊट इंटरव्ह्यूच्या ऑप्शनवरती जेव्हा आपण इथे सिलेक्ट करू तर आपल्याला जनरेट प्रिफरन्सेस असा ऑप्शन येणार आहे. जनरेटेड प्रिफरन्सेस कशावरती बेस असणार आहेत सगळे, तर तुमच्या ॲकॅडमिक क्वालिफिकेशनवरती, एजवरती, कास्ट, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, दिव्यांग, ऑर्फन जर असेल तर, TET1, CTET1, TET2, CTET2 अँड दी सब्जेक्ट अँड रोस्टर वाईज वॅकंट पोझिशन्स अवेलेबल. तर अशा सगळ्या क्रायटेरियाज धरून तुम्हाला प्रिफरन्सेस जनरेट होणार आहेत. आता जेव्हा प्रिफरन्सेस जनरेट होतील त्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती बघायला मिळणार आहे त्या प्रिफरन्सेसबद्दल, तर आपल्याला डिस्ट्रिक्ट बघायला मिळणार आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टचं आहे, एज्युकेशनल लेवल बघायला मिळणार आहे, मीडियम मॅच करायचं आहे व्यवस्थित आहे की नाही, डेझिग्नेशन बघायला मिळणार आहे, पे स्केल तिथे बघायला मिळेल, एड टाईप नॉन एडेड आहे, अनएडेड आहे, एडेड आहे, पार्शली एडेड आहे, कशा पद्धतीने तिथे एड टाईप आहे ते आपल्याला बघायला मिळेल, सब्जेक्ट बघायला मिळणार आहे, आणि टीचिंग मीडियम आपल्याला इथे जनरेटेड प्रिफरन्समध्ये बघायला मिळणार आहे. आणि लास्टला तिथे मित्रांनो एक व्ह्यू टॅब असेल जिथे तुम्हाला डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट बघायला मिळेल मॅनेजमेंटची. तिथे क्लिक केल्यावरती तुम्ही ती ॲडव्हर्टाईज डिटेलमध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे विथ इंटरव्ह्यूचं आपण बघतोय, सेम विदाऊट इंटरव्ह्यूचे तुम्हाला जनरेट होणार आहेत. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे मी दाखवतोय की जनरेटेड प्रिफरन्सेस तुम्हाला डिस्प्ले होणार आहेत. यामध्ये डिस्ट्रिक्ट तुम्हाला कळेल, सिरियल नंबर आहेत 1 2 3 4, मॅनेजमेंट तुम्हाला कळणार आहे कुठल्या मॅनेजमेंटचे आहेत, त्यानंतर लेवल, मीडियम इथे आहे, डेझिग्नेशन आहे, पे स्केल, एड टाईप आहे, आणि मीडियम इथे परत दिलेला आहे टीचिंग मीडियमचा किंवा सब्जेक्ट तुमचा इकडे मेन्शन केलेला असेल. आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला कॉलम असेल की तिथे तुम्ही ॲडव्हर्टाईज डिटेलमध्ये PDF फॉर्ममध्ये बघू शकता, जे तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होईल. आणि जर तुम्ही जनरेट केलेले जे प्रिफरन्सेस आहेत ते तुमच्या क्रायटेरियाला जर मॅच करत असतील तर इथे तुम्ही सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्ही पुढे सरकता येईल आपल्याला. आणि जर ते तुमच्या क्रायटेरियामध्ये बसत नसतील तर तुम्ही डिलीट आणि रिजनरेट करू शकता प्रिफरन्सेसला. पण इथे लिमिट आहे मित्रांनो, मॅक्झिमम 3 चान्सेस विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स. 3 चान्समध्ये तुम्ही हे रिजनरेट करू शकता डिलीट करून. आता काही टेक्निकल कारणांमुळे इथे सांगितलं त्यांनी की सम प्रिफरन्सेस जनरेटेड टू यू आर नॉट ॲज पर युअर क्वालिफिकेशन. तर ते सिलेक्ट नका करू, कारण तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुमचं DV होणार आहे मित्रांनो तेव्हा तुम्हाला इथे प्रॉब्लेम होईल. त्यामुळे काही प्रिफरन्सेस टेक्निकल कारणामुळे जर चुकून जनरेट झाले असतील तर ते आपल्याला सिलेक्ट करायचे नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की आपण परफेक्टली त्या पोझिशनसाठी जिथे अप्लाय करतो आहोत प्रिफरन्सेसमध्ये त्याला आपण क्वालिफाय करतो आहोत की नाही. अशाच पद्धतीने आता आपल्याला इथे सिलेक्ट प्रिफरन्सेस बाय चॉईसची मेथड असते, कारण प्रिफरन्सेस जे आपण देतो आहोत तिथे आपल्याला चॉईस आहे आपल्याला त्यांच्याकडनं प्रिफरन्स जनरेट नाही होत, अनलिमिटेड प्रिफरन्सेस असतात. त्यामधनं आता आपल्याला यावर्षीपासून लिमिटेड प्रिफरन्सेस द्यायचे आहेत.
तर इथे ड्रॉपडाऊन मेनू येतो तुम्हाला आणि आपण जसं सॉर्टिंग करतो तशा पद्धतीने तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज, एज्युकेशनल लेवल वाईज, मीडियम वाईज आणि डेझिग्नेशन वाईज त्याला सॉर्ट करू शकता. तर प्रिफरन्सेस सर्च करताना विथ इंटरव्ह्यूसाठी आता हे बघतोय आपण, तर इथे डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला ऑप्शन आहे, ड्रॉपडाऊन बॉक्स येईल, इथे तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता. इथे एज्युकेशनल लेवलचा ड्रॉपडाऊन आहे, इथे तुम्ही एज्युकेशनल लेवल, मीडियमचा ड्रॉपडाऊन आहे आणि डेझिग्नेशन. अशा पद्धतीने पण तुम्ही याचं सॉर्टिंग करू शकता प्रिफरन्सेसचं. तर बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही इथे डिस्ट्रिक्ट आणि या सगळ्या गोष्टी टाकत नाही तेव्हा तर इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट सगळे प्रिफरन्सेस बघायला मिळतात. इथे आपल्याला हे फिल्टर करायसाठी ऑप्शन आहे, तर जेवढे प्रिफरन्सेस जनरेट झालेले आहेत त्यामधनं फिल्टर करायसाठी आपल्याला हे ड्रॉपडाऊन बॉक्स अवेलेबल आहेत. बाय डिफॉल्ट तुम्हाला इथे सगळे प्रिफरन्सेस बघायला मिळणार आहे. आता हे सगळे प्रिफरन्सेस जनरेट झालेले सिलेक्ट करणं गरजेचं असतं मित्रांनो. फक्त एखादा टेक्निकल रिझनमुळे जसं मी सांगितलं तिथे तुम्ही इलिजिबल नसणार तर तो सिलेक्ट करू नका. बाकी सगळे तुम्हाला प्रिफरन्सेस सिलेक्ट करायचे जेवढे जनरेट झालेले आहेत आणि त्याला नंतर आपण प्रिफरन्सेस नंबर वाईज देणार आहोत. तर इथे आपल्याला ॲड करावं लागतं सगळ्यात पहिले. सगळे झालेले जनरेट झालेले प्रिफरन्सेस आपल्या प्रोफाईलवरती आपल्याला ॲड करून घ्यायचे असतात. तर हा जो ड्रॉप इथे सिलेक्टचा बॉक्स आहे इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे सगळे प्रिफरन्सेस एकत्र सिलेक्ट होतील. सिलेक्टवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला दिसेल की सगळे ऑटोमॅटिकली इथे टिक झालेले आहेत. याच्यामध्ये ब्लू मार्करमध्ये इथे सगळे सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे सगळे प्रिफरन्सेस आपल्या प्रोफाईलवरती ॲड करून घ्यायचे आहेत. विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू दोन्हीमध्ये तुम्हाला सेम पद्धतीने प्रोसेस करायची आहे. आणि नंतर जर तुम्हाला सॉर्टिंग करायचं असेल की मला आता त्याच्यामधनं सिलेक्टेड प्रिफरन्सेस द्यायचे आहेत तर मग मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट, एज्युकेशन, मीडियम आणि डेझिग्नेशन टाकून तुम्ही सर्च प्रिफरन्सेस सर्च केलं की अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्टेड प्रिफरन्सेस पण देऊ शकता. जर तुम्हाला तेवढेच सिलेक्ट करायचे असतील की मला त्याच्या बाहेर प्रिफरन्सेस अप्लाय नाही करायचं आहे, पण ॲड करताना मित्रांनो मी तुम्हाला सजेशन देईल की मॅक्झिमम तुम्ही सगळे प्रिफरन्सेस ॲड करून घ्या. फक्त काही टेक्निकल रिझन्समुळे मी जसं सांगितलं की जे चुकून आलेले आहेत ते प्रिफरन्सेस सोडून तुम्ही सगळे प्रिफरन्सेस तुमच्या प्रोफाईलला ॲड करून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो प्रिफरन्स तर आपण सिलेक्ट केलेले आहेत, त्यानंतर त्याला ॲड केलं आहे. नंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट टू प्रोसीड फर्दर करायचं आहे. आणि जर डिलीट करायचे असतील जे टेक्निकल रिझनमुळे चुकून आलेत तर ते तुम्ही डिलीट करू शकता सिलेक्टेड प्रिफरन्सेसमधनं. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते मित्रांनो असायनिंग दी प्रिफरन्सेस. म्हणजे आता आपण सगळे प्रिफरन्सेस सिलेक्ट तर करून दिलेत पण त्याला आपल्याला आता क्रमाने लावायचं आहे की माझं पहिलं प्राधान्य काय राहील, दुसरं प्राधान्य काय राहील. आता जनरेट झाले होते तुम्हाला, ते जनरेट होऊन तुम्ही तुमच्या प्रोफाईलला घेतलेले आहेत. आता त्याला आपल्याला असाइन करायचे नंबर्स की कशा पद्धतीने आपण त्याला नंबरिंग देणार आहोत. तर इथे लेफ्ट हँड साईडला तुम्हाला असाइन रेफरन्स म्हणून असा परत इथे चेकबॉक्स दिसत आहे. जसं आपल्याला अगोदर सिलेक्ट रेफरन्ससाठी आपल्याला होता तशाच पद्धतीचा इथे असाइन रेफरन्स करायसाठी लेफ्ट हँड साईडला आपल्याला बॉक्स दिसणार आहे आणि त्याला आपण सिक्वेन्स नंबर देणार आहोत. कॅन्डिडेट कॅन असाइन द प्रिफरन्सेस, रिसेट द प्रिफरन्स अँड सॉर्ट द प्रिफरन्सेस. जेवढे प्रिफरन्सेस आहेत त्याला तुम्ही सॉर्ट करू शकता, त्याला असाइन करू शकता. इफ कॅन्डिडेट इज सॅटिस्फाईड विथ प्रिफरन्स सिलेक्शन काइंडली सेव्ह अँड नेक्स्ट बटन टू प्रोसीड फर्दर. आता हे सगळे प्रिफरन्सेस तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे जनरेट झालेले आणि आपण इकडे ॲड केलेले. आणि नंतर ते तुम्हाला व्यवस्थित वाटत असतील तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट बटन प्रेस करून त्याला प्रोसीड फर्दर करायचं आहे. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, ही तुम्हाला खूप काळजीपूर्वक करायचं आहे. याच्या आधी तुम्हाला PDF डाउनलोड करून आलेल्या प्रिफरन्सेसची तुम्ही प्रिंटआउट करून घ्या. ती प्रिंटआउट करून तुम्ही घरी व्यवस्थित तुमचे जेवढे रिलेटिव्स आहेत, फ्रेंड्स आहेत किंवा जे तुमचे गाईड्स असतील जे तुम्हाला नेहमी गाईड करतात, जे एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत त्या फील्डचे, त्यांना तुम्ही कन्सल्ट करून, कारण प्रिफरन्स देणे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्या रिक्रुटमेंट प्रोसेसचा. फक्त टेटच्या स्कोरवरती तुमचं सिलेक्शन होत नाही, वारंवार सगळे सांगतात तुम्हाला. तर प्रिफरन्सेस पण मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तुमच्या सिलेक्शन क्रायटेरियामध्ये. तर ही विंडो आपल्याला खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. याच्या अगोदर तुम्ही जनरेट झालेल्या प्रिफरन्सेसचे प्रिंटआउट करा, सेव्ह ॲज PDF करा त्या पेजला आणि ते प्रिंटआउट करून मग व्यवस्थित पेजवरती सगळ्या गोष्टी करा. डायरेक्टली पोर्टलवरती प्रिफरन्सेस असाइन करू नका. व्यवस्थित त्याला वेळ द्या, सगळ्यांचे मार्गदर्शन घेऊन हे तुम्हाला व्यवस्थित ॲड करायचे तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आज आपण डेमो बघतोय फक्त, अजून आपले प्रिफरन्सेस जनरेट व्हायच्या पोर्टलला वेळ आहे. पण जे कोणी बघता आहेत, जे विद्यार्थी आहेत, होणारे शिक्षक आहेत किंवा BEdला स्टुडंट आहेत किंवा आता ज्यांना प्रिफरन्सेस द्यायचे आहेत भविष्यात, तर कशा पद्धतीने प्रिफरन्स विंडो असणार आहे त्याचा आपण एक डेमो इथे बघत आहोत. तर इथे आपल्याला मग प्रिफरन्सचे सिक्वेन्स नंबर द्यायचे असतात की मग आता इथे 1, 2, 4, 6 तर ज्या पद्धतीने ज्या क्रमाने आपण इथे टिक करू त्या क्रमाने तिथे आपल्याला
नंबर येत जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला आपली प्रिफरन्सेस दिलेली सिक्वेन्स नंबर इथे बघायला मिळेल. तर असं आपल्याला त्याला असाइन करायचं असतं प्रिफरन्स नंबर. तर कोणाला इथे चेंज करायचे असतील तर ते पण तुम्हाला चेंज करता येतात. इथे रिसेट प्रिफरन्सचा ऑप्शन असतो. त्याच्यानंतर सॉर्टिंग करता येतं तुम्हाला प्रिफरन्सेसला. आणि जेव्हा केव्हा तुमचं सगळ्या गोष्टी फायनलाइज होतील तेव्हाच तुम्हाला इथे हे सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती प्रेस करायचं आहे. तर जेव्हा आपण हे सगळं सिलेक्ट करतो तर तेव्हा आपल्याला हे सगळे प्रिफरन्सेस आपल्या पोर्टलवरती अशा पद्धतीने दिसत असतात. हे इकडे तुम्हाला विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीने सॉर्ट करून तुम्हाला इथे प्रिफरन्सेस दिसणार आहेत. वेगवेगळ्या संस्थांचे तुम्ही त्याला काय डिस्ट्रिक्ट वाईज दिलं आहे, इथे प्रिफरन्स नंबर काय आहे. तुम्ही इथे डिलीट प्रिफरन्स करू शकता, त्याला रिअरेंज करू शकता त्या प्रिफरन्सेसला. तुमचे प्रिफरन्सेस तुम्हाला असाइन किती झाले होते, नॉट असाइन तुम्ही किती असाइन नाही केलेत आणि टोटल नंबर ऑफ प्रिफरन्सेस हे सगळं तुम्हाला डॅशबोर्डवरती डिटेलमध्ये बघायला मिळणार आहे. जेव्हा तुम्ही विथआउट इंटरव्ह्यूमध्ये असाल किंवा विथ इंटरव्ह्यूमध्ये असाल, ज्या कुठल्या पोर्टलमध्ये तुम्ही बघणार असणार तर तुमच्या डॅशबोर्डवरती तुम्हाला दोन्ही पद्धतीने या सगळ्या गोष्टी असणार आहे ऑप्शन. आता येथे मित्रांनो खूप महत्त्वाचा पार्ट ज्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला इथे फायनल बटन फॉर सबमिशन असणार आहे आणि कॅन्डिडेट्सला सगळे ते पण स्वतः सांगतायत की सिलेक्शन डन होय बाय क्लिकिंग डिक्लेरेशन टॅब. कॅन्डिडेट लॉक करणार आहेत प्रिफरन्सेसला आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही आहे. इवन गव्हर्नमेंटसुद्धा तुम्हाला सांगत आहे की सो व्हेरी केअरफुली कॅन्डिडेट इज ॲडवाइज टू लॉक दी प्रिफरन्सेस. म्हणून मित्रांनो प्रिफरन्सेस देताना जेव्हा तुम्हाला प्रिफरन्सेस जनरेट होतील त्याची प्रिंट काढा. PDF वेब पेजला सेव्ह करा, PDF त्याची प्रिंट काढा. ती प्रिंट काढून ॲनालाइज करा व्यवस्थित की तुम्हाला काय प्रिफरन्सेस द्यायचे. तुमचे रिलेटिव्ज असतील, फॅमिली असेल, गाईड्स. परत सांगतो मित्रांनो, प्रिफरन्सेस लॉक करणं खूप इम्पॉर्टंट प्रोसेस असते. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लॉक करायच्या अगोदर ॲनालाइज करून मगच असाइन करायचे आहेत प्रिफरन्सेस. त्याला 1, 2, 3, 4 असं द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फायनल पेजवरती असाइन प्रिफरन्स लिस्ट हे पेज आपल्याला डाउनलोड करायला मिळणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. तुम्ही व्हेरीफाय करू शकता की प्रिफरन्सेस नंबर काय काय आपण कुठल्या संस्थेला दिलेले आहे, डिस्ट्रिक्ट कुठले आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मॅनेजमेंट कुठलं याच्यामध्ये टाकलेलं आहे, आपण ते बरोबर सिलेक्ट केलेले आहेत का. त्याची लेवल जी आहे एज्युकेशनल लेवलची क्रायटेरिया हे आपण बरोबर फिल केलेलं आहे का. मीडियम बरोबर चेक करून घ्यायचे, आपले मॅच होत आहेत का, आपण एलिजिबल आहोत का त्यासाठी. डेजिग्नेशन चेक करून घ्या, पे स्केल चेक करून घ्या. इथे पण मित्रांनो एडेडमध्ये अनएडेडच्या पण व्हॅकन्सीज बऱ्याच पोर्टलला बरेच वेळा असतात, काही पार्शली एडेडच्या असतात. त्या व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायच्या आहेत प्रोफाईल किंवा प्रिफरन्सेस लॉक करायच्या आधी. आणि सब्जेक्ट्स आपले तिथे आपल्याला कन्फर्म करून घ्यायचे आहेत सगळ्या व्यवस्थित पद्धतीने. टीचिंग मीडियम पण इकडे चेक करून घ्या मित्रांनो जेव्हा पण तुम्ही इथे अप्लाय करत आहात. अशा पद्धतीने आपण एकदा आपले प्रिफरन्सेस व्हेरीफाय केले आणि लॉक केले की त्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही आहे. हा 2022चं पोर्टलचा आहे जे 2024 पण गव्हर्नमेंटने याला ह्याच पद्धतीने अपलोड केलं होतं. आता जी येणारी रिक्रुटमेंट आहे यामध्ये काही बदल झालेत तर ते आपल्याला बघायला मिळतील. बट आजचा व्हिडिओ आपला कशा पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळणार आहे, पोर्टलचे प्रिफरन्सेस कशा पद्धतीने टाकतात. बरेच नवीन विद्यार्थ्यांना आयडिया नव्हती की प्रिफरन्स कशा पद्धतीने टाकायचे असतात, कशा पद्धतीने जनरेट होतात. तर तुम्ही इलिजिबल असलेले सगळेच प्रिफरन्सेस तुम्हाला जनरेट होणार आहेत. बट देताना आता यावर्षीपासून तुम्हाला जे लिमिटेशन्स दिले आहे 50 प्रिफरन्सेसचं असाइन करताना इथे तुम्हाला लिमिटेशन्स आहेत. पण जनरेट तुम्हाला सगळेच तुम्ही जिथे जिथे इलिजिबल आहात, ज्या पोस्टसाठी मी सांगितलं कशा पद्धतीने पोर्टल जनरेट करतं तुमचे प्रिफरन्सेस, अकॅडमिक क्वालिफिकेशन, टीचिंग मीडियम, कुठल्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की पोर्टलवरती कशा पद्धतीने प्रिफरन्सेस जनरेट होतात. तर मग हे असाइन करताना आता तुम्हाला लिमिटेशन्स इथे असणार आहेत. आता हे जर वाढून दिले काही येणाऱ्या काळामध्ये तर ते बघायला मिळेल. आणि 2025च्या पोर्टलमध्ये काय आपल्याला चेंजेस बघायला मिळतात ते पण आपण चॅनलवरती तुम्हाला अपडेट करू. आता बिफोर लॉकिंग अ पॉप इज देअर, ते असं पॉपअप तुम्हाला इथे दिसणार आहे लॉक प्रिफरन्स करायच्या आधी की ते सांगेल की इट इज नेसेसरी टू चेक सिक्वेन्सेस अरेंज्ड प्रॉपरली, प्रिफरन्सेस गिवन कॅनॉट बी चेंज्ड ऑर मॉडिफाईड. हे तुम्हाला वारंवार गव्हर्नमेंट आणि पोर्टल सगळे वारंवार तुम्हाला सांगणार आहेत की तुम्ही दिलेले प्रिफरन्सेस व्यवस्थित आहे का चेक करा. त्याला केलेले असाइन्स जे केलेले नंबर्स आहेत, प्रिफरन्सेस जे तुम्ही दिलेले आहेत ते व्यवस्थित केलेत का ते बघून घ्या. कारण लॉक केल्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चेंज करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे आर यू शुअर हे सगळ्या गोष्टी परत विचारणार आहेत ते तुम्हाला. जेव्हा तुम्ही इथे यस करता तेव्हा तुम्हाला एक PDF बघायला मिळणार आहे. तर जशा पद्धतीने आपल्याला सेल्फ सर्टिफायची PDF मित्रांनो मिळाली होती तशाच पद्धतीने आपल्याला प्रिफरन्सेसची सुद्धा PDF इथे डाउनलोड केलेली बघायला मिळणार आहे. 2024ची ही PDF आहे, तुम्ही बघू शकता जेव्हा नंतरचे फेजेस सुरू होते 22च्या भरतीचे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही PDF इथे बघायला मिळेल, तुमची स्वतःची PDF लॉक झाल्यावरती.
मग नंतर तुमचा रिझल्टचा डे असतो. आणि तर अशा पद्धतीने तुम्हाला PDF डाउनलोड करून ठेवायची, तुमची सेल्फ सर्टिफायची PDF असेल आणि प्रिफरन्सची PDF असेल अशा पद्धतीची. तर ही PDF आपल्याला मिळणार आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट फ्रेंड्स. आता सगळेजण विचारत आहेत होईल का, असं होईल का कमेंट सेक्शनमध्ये. तर सध्या कोणीच सांगू शकत नाही. जोपर्यंत व्हॅकन्सीज डिक्लेअर होत नाही तेव्हा आपल्याला टेटचे जे मार्क्स आहेत या वर्षीचे त्यातनं ॲनालाइज करून मागच्या वर्षीच्या कम्पॅरेटिव्हली टेटच्या थोड्याफार प्रमाणात आपल्याला अंदाज बघायला मिळतील. आणि प्रिफरन्सेस जेव्हा येतील, आजचा व्हिडिओचा मेन उद्देश असा होता की बरेच विद्यार्थी नवीन आहेत, त्यांना माहिती नसतं की किंवा जे BEdला स्टुडंट्स आहेत त्यांना पोर्टलबद्दल माहिती असली पाहिजे. म्हणून हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता की पोर्टलवरती प्रिफरन्सेस कशा पद्धतीने जनरेट होतात, कशा पद्धतीने ते असाइन केले जातात. तर एक फॅमिलॅरिटी करून द्यायसाठी पोर्टलच्या प्रिफरन्सेस फिलिंग मेथडसाठी हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.